आसमां पे नजर आए तेरा जलाल खुदा। आसमां पे नजर आए तेरा जलाल खुदा। और जमीन पे तेरी बातें मेरे ख्याल खुदा। आसमां पे नजर आए तेरा जलाल खुदा। और जमीन पे तेरी बातें मेरे ख्याल खुदा। आसमां पे नजर आए तेरा जलाल खुदा। और जमीन पे तेरी बातें मेरे ख्याल खुदा। तेरा कानून भला है जो अक्ल देता है। तेरा कानून भला है जो अक्ल देता है। तेरा कानून भला है जो अक्ल देता है। हुक्म तेरा है खरा जा करे बहाल खुदा। हुक्म तेरा है खरा जा करे बहाल खुदा। आसमां पे नजर आए तेरा जलाल खुदा। और जमीन पे तेरी बातें मेरे ख्याल खुदा। आसमां पे नजर आए तेरा जलाल खुदा। और जमीन पे तेरी बातें मेरे ख्याल खुदा। या खुदा खौफ है तेरा पाक है सदा के लिए। या खुदा खौफ है तेरा पाक है सदा के लिए। रोशनी तेरी मेरे दिल को है मिसाल कोई। रोशनी तेरी मेरे दिल को है मिसाल कोई। आसमां पे नजर आए तेरा जलाल खुदा। और जमीन पे तेरी बातें मेरे ख्याल खुदा। बचाना मुझको गुनाह से तो पाक रखना सदा। बचाना मुझको गुनाह से तो पाक रखना सदा। बचाना मुझको गुनाह से तो पाक रखना सदा। आसमां पे नजर आए तेरा जलाल खुदा। और जमीन पे तेरी बातें मेरे ख्याल खुदा। आसमां पे नजर आए तेरा जलाल खुदा। और जमीन पे तेरी बातें मेरे ख्याल खुदा। बंधूंनो, कशा आहात तुम्ही? मी आशा करतो की तुम्ही चांगले आणि स्वस्थ आणि सुरक्षित आहात. हालेलुया. मी आहे प्रवीण बनकर आणि मी आलो आहे त्या परमेश्वराचा अभिषेक घेऊन. मी आलेलो आहे त्या परमेश्वराचं सामर्थ्य घेऊन. तुम्ही ज्या ठिकाणी आहात तुम्ही त्या ठिकाणी स्तब्ध राहा. आपण प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करूया आणि तुम्ही ज्या जागेवर असेल त्या जागेवरती उभा राहा आणि आपण प्रार्थना करूया. डोळे बंद करूया. ओ हालेलुया, हालेलुया. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या प्रभू, आज तुझा अभिषेक ओंडेलून दे, तुझं सामर्थ्य ओंडेलून दे आणि तुझा अभिषेक ओंडेलून दे प्रभूजी. तुझा अभिषेक येऊ दे प्रभूजी. ओ हालेलुया प्रभूजी. कारण की आमचं सगळं टेन्शन सगळं टेन्शन प्रभूजी, सगळं ओझ प्रभू तुझ्या हातात देत आहे प्रभूजी.
आमच्यावरचं सगळं कर्ज प्रभूजी तुझ्या हातात देत आहो प्रभूजी, कारण की तू आम्हाला सांभाळणारा आहे, तू सहारा देणार आहे प्रभूजी. आम्ही सगळं ओझ येशूच्या हातात देऊया आणि आनंद करूया आणि तुझ्या अभिषेकच आणि त्याच्या वरदानाचा अभिषेक स्वीकारूया प्रभू. तुझ्या नावाने मी मागत आहे प्रभूची. हालेलुया हालेलुया. प्रभू तू खूप कबूल कर. धन्यवाद आणि धन्यवाद करतो. येशूच्या नावाने मागत आहे. आमेन आमेन आमेन. हालेलुया हालेलुया. मी धन्यवाद करतो त्या येशू मसीहला की तो माझ्या संगती आहे. हालेलुया हालेलुया. एक वचन मी तुम्हाला सांगणार आहे. गलतीकारास पत्र 2 अध्याय आणि 21 वचन. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही. हालेलुया. एके दिवशी असं झालं की येशू आणि त्याचे शिष्य हे दूर देशाला चालले होते नावामध्ये बसून, आणि त्या ठिकाणी असं वादळ आलं, इतकं भीषण वादळ आलं, आणि येशू ख्रिस्त त्या नावेमध्ये झोपलेला होता. तो निवांत झोपलेला होता आणि त्या ठिकाणी वादळ आलं, लाटा अशा वाहू लागल्या, त्यांची नाव अशी डोलक्या खाऊ लागली. ते चेले त्यांचे शिष्य सगळे घाबरले आणि ओरडू लागले, गुरुजी आम्हाला वाचवा. ओरडू लागले. ते घाबरले होते, आम्हाला वाचवा वाचवा, आम्ही बुडतो असं घाबरले ते आणि ओरडू लागले. तेव्हा येशू ख्रिस्त उठला आणि त्या येशू ख्रिस्ताने त्या वादळाला शांत केले. त्या वादळाला धमकी दिली की थांब, उभा राहा, आणि त्या समुद्राला बी थांबले की थांब, उगा हो, शांत राहा. आणि ते सगळे शांत झाले. इतकं निवांत झालं की ते लाटा थांबल्या, ते वादळ थांबलं. तेव्हा त्या शिष्यांनी हैराण होऊन म्हटले की अरे हा आहे तरी कोण की याचं वारा आणि समुद्र याचं ऐकतात, हा कोण आहे? हालेलुया. आणि एकदा असं झालं की येशू नासरतकर त्या रस्त्यावरतून चालला असता त्या ठिकाणी तिमोथेचा पुत्र बर्तलमय एक भिकारी त्या ठिकाणी बसलेला होता, आणि त्याने ऐकलं की येशू नासरतकर त्या ठिकाणावरून चाललेला आहे, आणि तो ओरडू लागला जोर जोरात, हे येशू नासरतकर, येशू नासरतकर. तो जोर जोरात ओरडू लागला आणि तिथले लोक, त्या ठिकाणचे लोक त्याला दटवू लागले. त्याला म्हणाले की शांत राहा, उभा राहा. आणि येशू ख्रिस्ताने त्याचा आवाज ऐकला आणि येशू म्हणाला की त्याला इकडे बोलवा. तेव्हा त्याला तिथं बोलवलं, त्या आंधळ्या भिकाऱ्याला, आणि येशू म्हटला की मी तुझ्यासाठी काय करावं तू मला सांग. तो भिकारी आंधळा म्हणाला की मला दृष्टी द्यावी. येशू म्हटला की तुझ्या इच्छाने हो, बरा हो, तू जा. आणि तो आंधळा जाता जाताच त्याला दृष्टी आली. हालेलुया. बघा, मी त्या देवाची कृपा व्यर्थ करत नाही. गलतीकारास पत्र 2 अध्याय आणि 21 वचन आम्हाला सांगते की मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही. कारण त्याच्यात सांगितलेलं आहे की कारण की नीतिमत्व नियमशास्त्रामुळे आहे, तर येशू ख्रिस्ताचं वधस्तंभ खेळणे व्यर्थ होईल. त्यामुळे मी त्या देवाची कृपा व्यर्थ करत नाही, कारण की तो महान आहे, तो राजांचा राजा आणि तो प्रभूंचा प्रभू आहे. त्याने एका शब्दात म्हटले की त्या वादळाला शांत हो, आणि ते वादळ शांत झाले. त्याने एका शब्दात त्या आंधळ्याला म्हटलं की तुझी इच्छा आहे तर जा, तुझ्या इच्छाने बरा झाला, आणि तो बरा झाला. तो आंधळा जन्मताच होता, त्या आंधळ्याला दृष्टी आली. हालेलुया. तसंच तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला आज मिळणार आहे. येशूच्या नावाने मी मागत आहे, ते तुम्हाला मिळणारच. धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. थँक्यू.